नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही नका काळजी करू, मी जाते तुमच्या आईबाबांबरोबर समीर सरांच्या ऑफिसमध्ये. मला माहिती आहे ना ऑफिस कुठे आहे ते. यावर प्रेरणा पटकन घाबरून म्हणते की नाही नको, काही गरज नाही, मी जाईन ना. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की प्रेरणा, हे बघ, लग्नाची बोलणी करायला मोठ्यांनाच विचारात घेतात आणि तसंही तुझं तिथे काय काम आहे, तू थांब इथेच. वल्लरीला माहिती आहे ना ऑफिस, मग ती दाखवेल आम्हाला, तू काळजी करू नकोस. तेव्हा प्रेरणा म्हणते की बाबा अहो मी येते ना. यावर वल्लरी म्हणते की बरोबर बोलत आहेत काका, आणि तसंही नवऱ्या मुलीला एवढ्या उन्हात कुठे फिरवायचं. आता हे ऐकून प्रेरणाची आई हसायला लागते आणि म्हणते की काय ग, उन्हात वितळेल की काय, ती मेनाची आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की काकी तसं नाही आहे, ते आमच्या श्वेताताई आहेत ना, ते आज प्रेरणाताईंना फेशियल का काय ते असतं ना ते करून देणार आहेत. तेव्हा मिठू म्हणते की हो आज तो प्रोग्राम आहे ना, सो प्रेरणादी तू नको जाऊस. आता वल्लरीसुद्धा म्हणते की हो ना, तेच तर, लग्नात छान दिसायला नको का त्यांनी. आता यावर प्रेरणाची आई म्हणते की मुळात रूपच नाही आहे तर ते फेशियल करून काय चमकणार आहे का. आणि परत म्हणते की बरं जागं काय ते आहे ना ते करा आणि जावई बापूंना सांग की आम्ही येतोय म्हणून. आता प्रेरणा वल्लरीकडे रागाने बघत असते आणि ती रागाने आतमध्ये निघून जाते. आता तिला रागवलेलं बघून मिठू वल्लरीकडे बघून खुणावूनच विचारते की हिला काय झालं. तेव्हा वल्लरीसुद्धा खुणावूनच सांगते की काही नाही. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाचे आई बाबा आणि वल्लरी समीरच्या ऑफिसमध्ये येतात. आता समीर त्यांचं छान वेलकम करतो. आता प्रेरणाचे बाबा विचारतात की आम्ही तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना. यावर समीर म्हणतो की काहीतरीच काय बाबा, डिस्टर्ब कसलं. आणि तो बाहेर बघत म्हणतो की प्रेरणा आली नाही आहे का. तेव्हा वल्लरी सांगते की नाही, प्रेरणाताई नाही आल्या समीर सर, त्यांचा हात दुखतोय ना समीर सर, काहीतरी लागलं आहे त्यांच्या हाताला म्हणून नाही येऊ शकलं त्या. आता समीर म्हणतो की हरकत नाही आणि तो प्रेरणाच्या आईबाबांना विचारतो की काही घेणार का चहा कॉफी. तेव्हा प्रेरणाची आई प्रेरणाच्या बाबांना म्हणते की काय हो, आपल्याला चहा चालेल ना. असं म्हणून ती समीरला म्हणते की चहा चालेल. मग समीर कॉल करून चहाची ऑर्डर देतो. तेव्हा वल्लरी खूपच रागाने समीरकडे कंटिन्युअसली बघतच असते. आता समीर प्रेरणाच्या आईबाबांना विचारतो की प्रवास कसा झाला आणि तनू कसा आहे. यावर प्रेरणाची आई म्हणते की तनू माझा बरा आहे, आला असता पण कॉलेज आहे ना म्हणून नाही आला. आता प्रेरणाचे बाबा म्हणतात की जावई बापू, साखरपुडा बाकी मस्त झाला गावाकडे, जेवढी बोलवली होती ना माणसं ती सगळी आली होती, पण पुढच्या गोष्टी पण बोलायला हव्या ना लग्नाच्या. तर आता सरळ विषयाकडेच येतो आणि असं म्हणून ते विचारतात की लग्न कुठे करायचं, गावाकडे की इथे. यावर प्रेरणाची आई म्हणते की मला ना जरा स्पष्ट बोलायची सवय आहे, गावाकडे कराल तर बरं होईल ना, 4 माणसं जास्तीचे आले तर काही एक फरक नाही पडणार, पण इथे लाखोंचा खर्च होतो ना. तेव्हा समीर म्हणतो की बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण या विषयावर मला जरा आईबाबांशी बोलावं लागेल आणि माणसांचं म्हणाल तर आमच्याकडून 401 माणसं धरून चाला. हे ऐकून प्रेरणाचे आई बाबा थोडेसे टेन्शनमध्ये येतात. आता प्रेरणाचे बाबा म्हणतात की जावई बापू, तुम्हाला ना एक हात जोडून विनंती करतो, राग नका मान. अहो एवढा खर्च करायची आमची परिस्थितीच नाही आहे हो, आता तुम्हाला वेगळं काय सांगायला हवं. यावर समीर म्हणतो की बाबा तुम्ही हात जोडू नका प्लीज, असं करू नका तुम्ही. आता वल्लरीचं अचानक लक्ष डस्टबिनकडे जातं. यामध्ये एका कागदाला रक्त लागलेलं असतं. तेव्हा वल्लरीला आठवतं की समीरच्या पीएने सांगितलेलं असतं की प्रेरणाचं रक्त आहे ते. तर आता समीर प्रेरणाच्या आईबाबांना म्हणतो की खर्चाची काळजी तुम्ही नका करू, दोन्ही बाजूंचा खर्च आम्ही करतो, कशाला काळजी करताय उगीच. आता वल्लरी खूप रागाने त्या कागदांकडे बघत असते आणि ती मोठ्याने म्हणते की समीर सर. तेव्हा सगळेच आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. आता वल्लरी थोडंसं स्वतःला शांत करते आणि म्हणते की नाही, ते एक विचारायचं होतं मला. यावर समीर म्हणतो की विचार ना. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही म्हणजे लक्ष गेलं म्हणून विचारते मी, या डस्टबिनमध्ये न वापरलेले कागद आहेत असे का टाकले असतील कोणी. तेव्हा समीर हसत म्हणतो की काहीतरी सांडलं असेल, पुसून टाकलं असेल. यावर वल्लरी विचारते की सांडलं म्हणून काय सांडलं होतं, आणि परत डस्टबिनकडे बघून म्हणते की अरे याच्यावर तर लाल डाग आहे, रक्त आहे की काय. यावर समीर खूप घाबरतो आणि म्हणतो की रक्त कशाला असेल, ऑफिसमध्ये कशाला रक्त असेल, काहीतरीच काय. तेव्हा वल्लरीला समीरचा खूप राग येतो आणि ती रागाने विचारते की मग. तेव्हा समीर अडखळत सांगतो की शाई सांडली असेल, ती पुसली असेल त्यांनी. आता वल्लरी हसत म्हणते की कमाल आहे ना, आजकाल कोणी असे शाईचे पेन नाही वापरत, पण समीर सरांच्या ऑफिसमध्ये शाईचे पेन वापरतात, ते पण लाल रंगाचे. तेव्हा समीर घाबरून म्हणतो की वापरतो आम्ही, लाल शाई वापरतो, म्हणून तर तोच स्टॅम्प
स्टॅम्प पॅड दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, यामध्ये लाल शाई टाकली ना की स्टॅम्प मारावं लागतात ना डॉक्युमेंट्सवर, त्यासाठी वापरतो आम्ही. आणि तो वल्लरीला विचारतो की तुला काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते की वल्लरी, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आपण इथे कशासाठी आलो आहोत? लग्नाची बोलणी करायला ना? मग काय विचारते आहेस तू? एक काम कर, तू बाहेर जा आणि गप्प बस. यावर प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या आईला म्हणतात की निलिमा, अगं काय बोलतेस तू हे? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही गप्प बसावं. समीरला सुद्धा वल्लरीचा खूपच राग आलेला असतो. प्रेरणाची आई म्हणते की एवढा खर्च करून आपण इथे आलो आहोत कशासाठी? बोलणी करायला ना? पण हिला काही कळत नाही आणि ती परत वल्लरीला म्हणते की बाहेर जा. पण वल्लरी रागाने समीरकडे बघत असते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुला ऐकू येत नाही आहे का? काय म्हणते मी? बाहेर जा. मग वल्लरी काही न बोलता रागाने समीरकडे बघत तिथून बाहेर जाते. आता वल्लरी बाहेर गेल्यानंतर समीर प्रेरणाच्या आईबाबांना विचारतो की लग्नाचं काय म्हणत होता ते तुम्ही? आता यानंतर आपण पाहतो की श्वेता आणि तेजा कॉफी पित असतात. आता तेजा श्वेताला म्हणते की श्वेता, तुझ्या एक लक्षात येते का? नाही म्हणजे प्रेरणाचं लग्न होतं आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता लग्न झाल्यानंतर प्रेरणा आपल्यासोबत या घरामध्ये नसणार आहे, हे कळतंय का तुला? आता श्वेतासुद्धा थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की हो गं. तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे मी खूप खुश आहे तिच्यासाठी, छान होऊ दे तिचं लग्न. पण आपण ऑफिसमधून घरी आल्यानंतर हातात ब्लॅक कॉफी देणारी प्रेरणा लग्नानंतर या घरामध्ये नसणार आहे, ही गोष्ट सहनच होत नाही अगं मला, म्हणजे पचतच नाही आहे. तेव्हा श्वेता म्हणते की हो, खूप लाड केलेत गं तिने आपले, आपण मिस करू तिला, पण लग्न काय आज न उद्या आपल्या सगळ्यांचीच होणार आहेत ना? यावर तेजा हसत म्हणते की असं काही नाही. तेव्हा श्वेता विचारते की असं काही नाही म्हणजे तू काय लग्न वगैरे करणार नाही आहेस का? यावर तेजा म्हणते की छे, लग्न आणि मी एकटीच आनंदात आहे हा. तेव्हा श्वेता म्हणते की तसं नाही आहे. आता तेजा श्वेताकडे आश्चर्याने बघत म्हणते की तसं नाही आहे म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? यावर श्वेता म्हणते की म्हणजे आपला मित्र दुसऱ्या मुलीबरोबर कॉफी प्यायला गेला तर केवढा राग आला तुला, म्हणजे काहीतरी. तेव्हा तेजा थोडीशी शांत होते. आता श्वेता हसत म्हणते की म्हणजे तुझं लग्नाचं वय झालं आहे गं आणि तुला गरज आहे लग्नाची, असं म्हणून श्वेता हसायला लागते. यावर तेजा म्हणते की काय फालतू लॉजिक आहे हे, काय बोलतेस गं तू? तेव्हा श्वेता म्हणते की तुला काय वाटतं माझ्या लक्षात येत नाही? आणि म्हणते की तो हर्षित आहे ना, तो छान आहे हा, करिअर चांगलं आहे त्याचं, पैसे चांगले कमवतो, हँडसम आहे, अजून काय पाहिजे? यावर तेजा म्हणते की हे बघ, तो मित्र आहे माझा, फक्त मित्र, बाकी काही नाही आहे. श्वेता म्हणते की मग मैत्री सुरुवातच ती नात्याची. तेव्हा तेजा श्वेताला म्हणते की उगाच का पुश करते आहेस तू, आमच्या वाईब्स तरी मॅच व्हायला पाहिजेत ना? यावर श्वेता म्हणते की मग प्रयत्न करून तरी बघ वाईब मॅच करायची. तेव्हा तेजा थोडासा विचार करते आणि म्हणते की नाही, असं काही नाही होणार, तू जा. तेव्हा श्वेता म्हणते की बरं राहिलं, चालतंय, असं म्हणून ती तिथून जायला लागते. आणि जाता जाता परत ती थांबते आणि तेजाची मस्करी करत म्हणते की पण ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय गं. तेव्हा तेजा लाजून म्हणते की श्वेता प्लीज जा ना. मग श्वेता हसत तिथून निघून जाते. आता तेजा विचार करायला लागते की ही काय बोलली आता? हर्षित, इंदोरी मुलगा मला आवडेल, कसं शक्य आहे ते? आणि परत ती म्हणते की नाही, असं म्हणून ती हर्षितला फोन करते. आता हर्षित एका ठिकाणी चहा पित असतो. आता हर्षित कॉल रिसीव करतो आणि तेजाला विचारतो की होशमध्ये आहेस ना तू? तेजा हसत म्हणते की हा काय प्रश्न आहे? यावर हर्षित म्हणतो की नाही म्हणजे चुकून माझा नंबर डायल केलास की काय? नाही म्हणजे तब्येत तर ठीक आहे ना तुझी? तेव्हा तेजा म्हणते की नाही, मी वाढीव आहे एकदम, चुकून वगैरे लागला नाही आहे, मुद्दामहूनच लावलं आहे. आणि विचारते की काय करतोयस? यावर हर्षित सांगतो की मी कटिंग पितोय, येणार का तू? तेव्हा तेजा हसत म्हणते की नाही नको. आणि विचारते की माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचं काम कुठेपर्यंत आलं आहे? नाही म्हणजे झालं आहे का काम पुढे? यावर हर्षित म्हणतो की तेजा भाई, प्लॅनिंग एकदम ठीकठाक चालू आहे, तू सांग तू कुठे गायब आहेस? तेव्हा तेजा सांगते की ॲक्च्युली मी कंपनीच्या कामासाठी मला बाहेर जावं लागलं होतं ना इंदोरला. आणि विचारते की पण तुला काय एवढं, म्हणजे एवढं मिस केलंस का मला? यावर हर्षित म्हणतो की हो, मिस केलं मी तुला. तेव्हा तेजा लाजून हसत म्हणते की काहीतरीच तुझं. ते यावर हर्षित म्हणतो की सिरियसली तेजा, मी तुला मिस केलं? हे ऐकून तेजा हसायला लागते. तेव्हा हर्षित म्हणतो की तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय का तुझ्याशी? हे बघ, तू जर माझ्याशी असंच बोलणार असेल ना तर कसं चालेल? असं म्हणून ते दोघं हसत गप्पा मारायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा खूप टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच म्हणते की स्वामी कशी सुरू असतील बोलणी, सगळं व्यवस्थित पार पडू दे. तितक्यात तिला समीरचा कॉल येतो. ती समीरचं नाव बघून खूप घाबरते आणि घाबरून पटकन कॉल रिसीव करते. आता समीर रागाने तिला
तिला म्हणतो की तू मुद्दाम करतेस ना हे सगळं, का घरात बसल्या बसल्या माझा तमाशा पाहायचा होता का तुला? प्रेरणा घाबरून विचारते की अहो काय झाले समीर, काय झालंय का, सांगाल का मला, आई काही बोलली का तुम्हाला? तेव्हा समीर रागाने म्हणतो की मला प्रश्न विचारणारी कोण आहे ग, ती आहे कोणती? वल्लरी. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की वल्लरी? समीर रागाने म्हणतो की तुझ्या बोटाला लागलं आहे हे तिला कोणी सांगितलं? तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते की अहो मी काही नाही सांगितलं. यावर समीर ओरडून म्हणतो की मुळात आपल्या दोघांचं लग्नाची बोलणी करायला आईबाबांसोबत त्या वल्लरीचं काय काम होतं का? मुद्दाम माझा क्लास घेण्यासाठी पाठवलंस तू तिला? माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझीच उलट तपासणी करणारी कोण आहे कोणती, आणि काय समजते ती स्वतःला? तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते की समीर तुम्ही ऐकून घ्या माझं, मी खरंच कोणाला काहीच बोलली नाही आहे, प्लीज तुम्ही समजून. पण समीर मात्र खूपच चिडलेला असतो आणि तो रागाने म्हणतो की मग तिला काय स्वप्न पडलं होतं का? उगाच मला एवढे प्रश्न विचारत होती, काय पडवलं होतंस तू तिला नक्की? तेव्हा प्रेरणा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की तुम्ही शांत व्हा ना प्लीज, विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच कोणाला काहीही नाही सांगितलं, प्लीज शांत व्हा. यावर समीर म्हणतो की हे बघ प्रेरणा, त्या वल्लरीला आत्ताच्या आत्ता वॉर्निंग द्यायची, आमच्या पर्सनल मॅटरमध्ये इंटरफेअर करायचं नाही, आणि जर इंटरफेअर केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील हे सांग तिला, कळलं का? असं म्हणून तो प्रेरणाचं काही न ऐकता फोन कट करतो. तितक्यात प्रेरणाच्या आई बाबा आणि वल्लरी येतात. आता प्रेरणा घाबरून विचारते की आई बाबा कशी झाली बोलणी? समीर काही बोलले का तुम्हाला? बोलले असतील तर प्लीज मनावर घेऊ नका, नाही म्हणजे त्यांचा हेतू चांगला असतो. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अगं मनावर का नाही घ्यायचं? तेव्हा प्रेरणा खूप घाबरते आणि विचारते की म्हणजे? तेव्हा प्रेरणाची आई सांगते की अगं देव माणूस आहेत ते, देव माणूस, काय बोलले म्हणून काय विचारते? सरळ बोलले लग्नाचा दोन्हीकडचा खर्च मी करतो, तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं काय ते माझ्यावर सोडा. हे ऐकून प्रेरणा खूप खुश होते आणि विचारते की खरंच? तेव्हा प्रेरणाची आई सांगते की खरंच सांगते आहे, खरंच बरं वाटलं मला, लाखात एक नंबर माणूस भेटला आहे अगं तुला. प्रेरणाचे बाबासुद्धा म्हणतात की हे मात्र खरं आहे हा, आणि ते प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा शोधूनसुद्धा असा जावई मिळाला नसता बघ, लाखात एक पोरगा शोधलास. हे ऐकून प्रेरणा खूप खुश होते. आता तिचं लक्ष वल्लरीकडे जातं. तेव्हा वल्लरी प्रेरणाकडे बघतच उभी असते. आता वल्लरीकडे बघून प्रेरणाला समीरचं बोलणं आठवतं की त्या वल्लरीला आत्ताच्या आता वॉर्निंग द्यायची, आमच्या पर्सनल मॅटरमध्ये इंटरफेअर करायचं नाही म्हणून. आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणाचे बाबा जेवण करत असतात आणि वल्लरी, श्वेता, मिठू आणि तेजा त्यांना काय हवं नको ते बघत असतात. आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाने केलेल्या लोणच्याची तारीफ करत असतात. आता तेजा प्रेरणाच्या बाबांना म्हणते की काका तुम्ही एवढी दगदग करून आता रात्री का निघत आहात? रात्री छान जेवा, झोपा आणि उद्या सकाळी नाश्ता करून निघा ना. यावर श्वेतासुद्धा म्हणते की नाहीतर काय, कशाला उगाच रात्रीचा प्रवास करताय? तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की तसं नाही पोरींनो, आता घाई करायलाच हवी ना, लग्न घर आहे ना आणि कामंसुद्धा खूप खोळंबली आहेत, सगळं कसं व्यवस्थित व्हायला पाहिजे बघ. यावर श्वेता म्हणते की अहो पण एका रात्रीने काय फरक पडणार आहे, असा दगदग होईल ना तुमची. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की दगदग तर होईलच, आता लग्न घर म्हटल्यावर दगदग ही होणारच ना, म्हणून दगदगीचंच मला काही वाटणार नाही. आता माझ्या जीवाला खूप बरं वाटतंय बघ, माझ्या पोरीचे कष्ट संपले, तिला चांगला जोडीदार मिळाला, देव माणूस आहे तो, देव माणूस, म्हणजे थोडा उशीर झाला पण शेवटी माझ्या प्रेरणाला सुखाचे दिवस आले. मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रेरणाचा मला खूप अभिमान वाटतो, पोरीने खूप कष्ट घेतला आहे या घरासाठी. आता एकदा तिचं लग्न झालं ना की मग माझी जबाबदारी संपली, डोक्यावरचा मोठा बोजा उतरेल बघा. तुम्हाला सांगतो माझी प्रेरणा दिल्या घरात सुखाचा संसार करेल. आता सगळेच खूपच इमोशनल झालेले असतात. आता वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच म्हणते की प्रेरणाताईंच्या आई वडिलांना तर असं वाटणारच ना, पण समीर सर खरे कसे आहेत हे अजून पण त्यांना माहीत नाही आहे. काही दिवसांनी सासरी गेल्यानंतर त्यांना काय काय सहन करावं लागणार आहे हे तर अजून कोणालाच समजत नाही आहे. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई गावी जाण्यासाठी बॅग पॅक करत असते. तेव्हाच तिथे आता प्रेरणा येते आणि ती इयरफोन्स आईला देत म्हणते की आई हे तनूला दे, इथे चांगले भेटतात ना, त्याला हवे होते ना म्हणून आणले. आता प्रेरणाची आई खूप खुश होते आणि ते घेते आणि म्हणते की माझ्या तनूसाठी, आणि हसत म्हणते की तुमच्या शहरात ना सगळं काही चांगलं मिळतं, तुला माहिती आहे आता सगळा दुष्काळच असतो गावी. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा नशीब काढलं गं, खरंच नशीब काढलं, कारण शहरातला नवरा मिळाला ना भाग्यच लागतं बघ, आणि समीर महाजन तर देव माणूस आहे, देव माणूस.
असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते की त्या देव माणसाला जप, त्याचं मन कधी मोडू नको. तुला सांगते त्याचा मान कायम राखायचा. त्याच्या विरोधात जर कोणी काही बोललं ना तरी ऐकून घ्यायचं नाही, हे कायम लक्षात ठेव. तेव्हा प्रेरणा विचारते की आई तू कोणाबद्दल बोलते आहे, कोणी काही बोललं आहे का त्यांना? आता प्रेरणाची आई इकडे तिकडे बघत म्हणते की तुझी ती वल्लरी स्वतःला फार शहाणी समजते. जावई बापूंना विचारते की अगं ऑफिसमधला तो डब्बा असतो ना कचऱ्याचा, त्यातले कसले कागद आहेत म्हणून, त्याच्यावर डाग कसले आहेत म्हणून, रक्ताचे की कसले. आता हे ऐकून प्रेरणाला खूपच राग येतो आणि ती स्वतःशीच म्हणते की वल्लरी पण ना कधी कधी जास्तच बोलते. आणि ती आईला विचारते की आई खूप चिडले होते का गं समीर? यावर प्रेरणाची आई म्हणते की नाही गं, नाही, देव माणूस आहे गं तो, देव माणूस, तो रागावला पण आम्हाला काही एक बोलला नाही. आणि म्हणते की काय गं तुझी ती वल्लरी वकिली शिकते म्हणजे काय सगळ्यांनाच प्रश्न विचारणार का? सगळ्यांचा अपमान करायचं लायसन दिलं आहे का तिला? जिभेला हाडच नाही तिच्या. मी ऐकलं आणि नंतर सरळ बाहेर पाठवून दिलं तिला. सांगितलं इथे बसायचं नाही म्हणून. प्रेरणा तुला सांगून ठेवते, त्या अतिशहाण्या दीडशहाण्या वल्लरीला ना तुझ्या लग्नापर्यंत 10 हात लांबच ठेव. काय असतं काय जणांना ना आपलं सुख बघवत नाही गं, तिला नाक खुपसू देऊ नकोस, कळलं का तुला? आता प्रेरणा मनातच म्हणते की अच्छा, म्हणजे म्हणून समीर सर एवढे चिडले होते तिच्यावर. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.